तुम्ही कधी इंस्टाग्रामवर जाणार, रील बघणार, व्हॉट्सअप बघणार, गप्पा मारणार, सगळं करणार आणि हा टॉपिक तुम्ही विसरून जाणार आणि मग कधी जागेल माहिती आहे? नक्की जागता येणारच आहे, नक्की येणार. कधी? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी पर्सनली सांगितलं तर 65% लोक चुका करतात. 65%. माझं म्हणणं ना, जेव्हा आपण असं बोट होतं ना, एक दुसऱ्याकडे 4 बोट आपल्याकडे असतात, आपली जबाबदारी नाही पॉलिसी चेक करायची. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची चूक जी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केली की प्री एक्झिस्टिंग डिझीज असेल तर तो डिस्क्लोज करा, तो तुम्ही नमूद केलाच पाहिजे, तर तुम्हाला ती पॉलिसी लाँग टर्म मिळेल. आणि नॉन डिस्क्लोजर जर असेल तर पॉलिसी कॅन्सल होतात, क्लेम रिजेक्ट होतात आणि तुमचा प्रीमियम कंपनी फोरफिट करून घेते, म्हणजे घेऊन टाकते, परत करत नाही. ही चूक तुम्हाला सांगितली मी, खूप महत्त्वाची, ती टाळा कुठल्या बसेल. त्याचाच कंटिन्युटी म्हणून आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही राजा हरिश्चंद्रसारखे सगळं सांगितलं स्वतःच्या हेल्थबद्दल. तुम्ही दारू पितात सांगितलं, तुम्ही सिगरेट पितात सांगितलं, तुम्ही तंबाखू पितात सांगितलं, तुम्हाला रोग होते पूर्वीचे ते सांगितले, सगळं सांगितलं, राईट. त्यानंतर काय चूक करतो आपण ते सांगितलं, कंपनीने पॉलिसी बनवली, कारण तुम्ही प्रीडॉमिनेंटली जातात कुठल्या तरी ब्रोकर थ्रू, एजंट थ्रू, तुमचा प्रपोजल फॉर्म ऑनलाईन वगैरे भरला जातो आणि मग तुम्हाला पॉलिसी मिळते, राईट. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक आहे की ती पॉलिसी आली. आजकाल सगळ्या पॉलिसी डिजिटल फॉर्मॅटमध्ये येतात, मेलवर येतात किंवा व्हॉट्सॲपवर येतात. त्या पॉलिसी आल्या की त्या पॉलिसी आपण उघडून बघायचे कष्ट घेत नाही. आणि बोललं तर कधी राग येईल, हे सगळ्यांनाच लागू होतं, मलाही लागू होतं. 2 ते 3 तास आपण सोशल मीडियात काम करतो. आपण फेसबुकवर असतो, व्हॉट्सॲपवर असतो, इंस्टाग्राम असतो, रील बघतो, रील टाकतो, सगळं करतो, सगळं सेलिब्रेट करतो, पार्ट्या करतो, सगळं करतो. पण 10 मिनटं वेळ काढत नाही की अरे जी पॉलिसी मी घेतली, जी लाईफ टाईम माझ्या कामा येणार आहे, माझ्या प्रीमियमच्या 100 पट मला बेनिफिट मिळणार आहे, तर ती पॉलिसी मी जी घेतली ती पॉलिसी उघडून बघितली का मी? ही सगळ्यात मोठी चूक आहे. ती पॉलिसी उघडा, एकदा वाचा पूर्ण. त्या पॉलिसीमध्ये तुमचं नाव बरोबर आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, तुमच्या फॅमिली मेंबरच्या सगळ्यांचे नावं, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, त्यांचा डेटा सगळा बरोबर टाकला आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे नमूद केलेले आजार होते पूर्वी झालेल्या, पाईल्सचं ऑपरेशन असेल, अपेंडिक्सचं ऑपरेशन असेल, डायबिटीज असेल, BP असेल, कुठले गोळ्या घेतात, सगळं तुम्ही दिलं होतं, राईट. पण तुमच्या प्रपोजल फॉर्ममध्ये ते मेन्शन आहे का नाही हे बघायचं काम तुमचं नाही आहे. हे मेन्शन असलं पाहिजे प्री एक्झिस्टिंग डिझीजच्या कॉलममध्ये की तुम्हाला कुठले रोग आहेत. माझ्याकडे अशा अनेक केसेस येतात, कस्टमरने सांगितलं आणि प्रपोजल फॉर्ममध्ये न मेन्शन करता ती प्रपोजल सबमिट झालं, पॉलिसी मिळाली, ती पॉलिसी 4 वर्ष चालली, क्लेम आला, क्लेम रिजेक्ट झाला, हायपरटेन्शन डिस्क्लोज नाही आहे. तो एजंटकडे डोकाफोड करून म्हणतोय, कंपनीला सांगतोय की साहेब मी डिस्क्लोज केलं होतं, सगळं केलं होतं, ठीक आहे ना, पण जेव्हा ती पॉलिसी बनवून आली तुम्ही चेक केलं त्यात मेन्शन आहे का? हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा काही चुकीच्या व्यक्ती या क्षेत्रात जे काम करतात ते तुम्ही सांगितलेला मेजर रोग लपवून ठेवतात, तुमचा फॉर्म सबमिट करतात आणि त्यात असतं नमूद काहीच नाही. तुम्ही दारू पित नाही, सिगरेट पित नाही, तुम्हाला कुठला रोग नाही आहे, हेल्दी व्यक्ती, सबमिट होतो, कंपनी पॉलिसी इश्यू करते, पुढे कळतं होतं, त्या केसमध्ये कंपनी परत तेच पॉलिसी कॅन्सल करते, क्लेम रिजेक्ट करते, तुमचा प्रीमियम घेऊन टाकते. यात सगळ्यात मोठा लॉस तुमचा आहे. लक्षात घ्या, एकच जबाबदारी, आलेली पॉलिसी चेक करा, त्यात हे नमूद नसेल कंपनीला मेल टाका, त्यांना सगळं करेक्शन करायला सांगा, ते करेक्शन करतात, ज्याला म्हणतात एन्डॉर्समेंट. ते एन्डॉर्समेंट इश्यू करतात आणि तुम्हाला पॉलिसी परत मिळते. असं काय असेल त्यांना ते रिस्कच ॲक्सेप्टेबल नसेल, ते कदाचित पॉलिसी कॅन्सल करतील तुमची आणि तुम्हाला प्रीमियम रिफंड करून टाकतील. अगेन इट्स अ फॅन्टास्टिक न्यूज, बेस्ट आहे, काही हरकत नाही. चुकीच्या गोष्टीवर रचलेला मनोरा हा कोसळणारच आहे आणि तो उद्या कोसळून जास्त मोठा धक्का बसणार आहे. क्लेमच्या वेळी कळलं तर जास्त मोठा धक्का बसणार, कारण क्लेममध्ये ऑलरेडी आपण इमोशनली डाऊन असतो. आत्ता रिजेक्ट होतं ना, हरकत नाही ना, पण चुकीच्या पॉलिसी काही कामाच्या नाही. आत्ता तुम्ही एक काम करायचं आहे, एक छोटंसं होमवर्क देऊ तुम्हाला. तुमची पॉलिसी स्वतःची असेल ना, मेडिक्लेम चेक करा, ओपन करा, चेक करा, त्यात सगळं तुम्ही सांगितलं नमूद आहे का, आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही काय पाहिलं, तुम्हाला काय मिळालं त्यात. अनेक वेळा या गोष्टी नमूद नसतात, तुम्ही सांगितल्या असतात पण तो सबमिट करताना नमूद केले नसतात, कारण ती पॉलिसी मिळून जावी, कारण कोणाला तरी त्यातून कमिशन मिळणार आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे की ते नमूद करणं आणि ते तुम्ही स्वतः चेक करणं आणि इमिडिएटली एन्डॉर्समेंटला टाकून कंटिन्यू करून घेणं, चेंज करून घेणं, एन्डॉर्समेंट पास करून घेणं. ओके, तर ही चूक होऊ देऊ नका. आजच एक होमवर्क कंप्लीट करा. आजच का म्हणतोय माहिती आहे, कारण प्रॉब्लेमच आहे, आपलं अटेन्शन स्पॅन इतका कमी झाला आहे. मला गॅरंटी हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही ठेवाल ना खाली, संपेल ना जेव्हा, इनफॅक्ट तुम्ही वाट पाहता कधी संपतो, कधी मी इंस्टाग्रामला जातो. तुम्ही कधी इंस्टाग्रामवर जाणार, रील बघणार, व्हॉट्सअप बघणार, गप्पा मारणार, सगळं करणार आणि हा टॉपिक तुम्ही विसरून जाणार आणि मग कधी जागेल माहिती आहे? नक्की जागता येणारच आहे, नक्की येणार. कधी? हॉस्पिटलमध्ये ॲडमिटला चाललोय तेव्हा लक्षात येतं आणि तेव्हा पाहतो अरे ब्लड प्रेशर, डायबिटीज डिटेक्ट त्यात लिहिलेलं नाही आहे माझ्या पॉलिसीत, आणि मग फक्त पस्तावण्याची पायी येते. असं होऊ देऊ नका. आजचा होमवर्क करा
आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्हालाही कळेल की किती मोठ्या प्रमाणात अशा चुका करतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पर्सनली सांगितलं तर 65% लोक चुका करतात. 65% पॉलिसी मिळाल्यानंतर चेकच करत नाही. आणि आत्ता रिसेंटच्या केसेस सांगतो, 2-3 पॉलिसी मी स्वतः बघितल्या. पेशंटने सांगितलेलं माझ्या मुलाला ऑटिझम आहे, पॉलिसी नमूद न करता 1,27,00,000ची पॉलिसी मिळाली. जेव्हा मी ते दाखवून दिलं की ऑटिझम मुलाला आहे, त्यात डिस्क्लोज नाही आहे, ती पॉलिसी कॅन्सल करावी लागली. कारण कंपनी म्हणाली मी ऑटिझम असेल तर कव्हर देत नाही. विचार करा, इतकी डेंजरस गोष्ट आहे. आणि 1 कोटीचा प्रीमियम किती होतो माहिती? 88,000 प्रीमियम होता. 88,000 म्हणजे 4 वर्ष प्रीमियम त्यांनी भरला असता, कमीत कमी 3.5-4 लाख. आणि पुढे जेव्हा एखाद्या क्लेममध्ये कळलं असतं पॉलिसी कॅन्सल, म्हणजे 3.5-4 लाख प्रीमियम वाया गेला. तो क्लेम जो आला तो कितीचा होऊ शकतो ना, 10-20 लाख कितीचा क्लेम, तो क्लेम गेला आणि पॉलिसी कॅन्सल झाली. विचार करा, परत तुमची नवीन जर्नी चालू, परत नवीन पॉलिसी, परत सगळे वेटिंग पिरियड लागणार. तर अशा अनेक केसेस मी जवळून बघितल्या. म्हणून परत कळकळीने सांगतोय, बारकाईने चेक करा, ताबडतोब सांगा, करेक्शन करा, आणि तरच तुम्हाला फायदा आहे. तरच तुम्ही म्हणाल मेडिक्लेम हा कल्पवृक्ष आहे. नाही तर उगाचच इंडस्ट्रीला नाव ठेवणं, कंपनीला नाव ठेवणं, एजंटला नाव ठेवणं. माझं म्हणणं, जेव्हा आपण असं बोट दाखवतो ना, एक दुसऱ्याकडे 4 बोट आपल्याकडे असतात. आपली जबाबदारी नाही पॉलिसी चेक करायची, आपली जबाबदारी नाही बारकाईने चेक करून एजंटला फीडबॅक देऊन, कंपनीला फीडबॅक देऊन करेक्शन करणं, एन्डॉर्समेंट पास करून घेणं आपली जबाबदारी आहे. कॅज्युअली घेऊ नका. पूर्वी चालून जायचो, कारण काय माहिती का, क्लेमच यायचे नाही, वर्ष क्लेम यायचे नाही. आजकाल मोठ्या प्रमाणात क्लेम येतात, मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात. म्हणून तुमची काळजी तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे. आणि तुमच्या वेलफेअरबद्दल तुम्ही केअरफुल नसाल, कोणा दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करू नका. आणि मग कमीत कमी इंडस्ट्रीबद्दल बोटं मोडणं तरी बंद करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आवडलं असेल लाईक, सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा. लोकांना इतकी महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे. आणि ती माहिती तेव्हाच कळते इतकं डिटेलमध्ये जेव्हा तो शेअर करणारा व्यक्तीसुद्धा तितका एक्सपिरियन्स असतो. त्याने मार्केटमध्ये रस्त्यावर कामं केली असतात, लोकांना भेटून तो शिकला असतो. त्याचा फायदा सगळ्यांना करून द्या. नक्कीच लोक तुमचे आभार मानतील. थँक्यू व्हेरी मच.